नवी नाशिकमधील प्रभाग क्रमांक 31 विक्रीकर भवन परिसरातील आनंदनगर आणि हनुमाननगर या कॉलनीमधील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली आहे। रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, तुटलेली पायवाट आणि अस्वच्छतेमुळे रहदारीत अडथळा निर्माण होत असून विशेषतः महिलांना आणि वृद्धांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे। या समस्येची दखल घेत आज परिसरातील महिलांनी समाजसेवक एकनाथ नवले यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या। त्यानंतर नवले यांनी महिलांसोबत प्रत्यक्ष परिसरात पाहणी केली आणि संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत माहिती दिली। बोला आपण। हनुमाननगर, विक्रीकर भवन, दामोदर नगर, नारारी नगर, वासन नगर, तसेच प्रशांत नगर, विक्रीकर भवन आणि आनंदनगरचा पाठीमागचा भाग, तसेच काही ठिकाणी अक्षरशः नवीन भाग हा डेव्हलप होतोय। त्या भागात सुद्धा रस्त्याची समस्या ही खूप मोठी आहे। अक्षरशः अर्धा एक दीड फुटाचे असे रस्त्याला खड्डे पडले। प्रशासनाचा निष्काळजीपणा हा नागरिकांच्या रोषाला सुद्धा सामोरं जावं लागतं जेव्हा आम्ही परिसरात फिरत असतो तेव्हा। हा प्रश्न मार्गी काढावा आणि संपूर्ण प्रभाग 31 मध्ये जे खड्डे ते खड्डे पहिल्या टप्प्यात पूर्ण करावे, अन्यथा महिलांना सोबत घेऊन, नागरिकांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। अलीकडे 4-5 वेळेस ऑनलाईन कंप्लेंट केली तरी आमच्या एरियात एवढे खड्डे झाले तरी कोणीही त्याची दखल घेतलेली नाही। किती दिवसापासून हा प्रॉब्लेम? बरेच 2-1 महिने झाले जवळजवळ। मे पासून पाऊस पडतोय तसा हा प्रॉब्लेम आहे। पूर्ण पाणी आमच्याकडे उतरून येतं, पूर्ण आमच्या घरामध्ये पाणी जाईल एवढं पाणी राहतं इथे या रस्त्यांवरती। या पाहणी दरम्यान बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता गौतम हांडगे यांनी देखील रस्त्यांची पाहणी केली, त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। नागरिकांची दखल मी सदर साईटवर व्हिजिट केलेली आहे। लवकरच सदर नागरिकांच्या समस्यांचा विचार करून खड्ड्याचे आणि काही दुरुस्ती, काही नवीन रस्त्याचे प्रपोजल आहे ते आर्थिकच्या तरतुदीनुसार सदरचे कामं विभागीय स्तरावर मार्गी लावण्यात येतील। आणि यावेळी परिसरातील महिला सुवर्णा गांडोळे, शुभांगी देशमुख, वर्षा पाटील, स्वाती पाटील, मनीषा सरोदे, निर्मला खैरनार, निर्मला पाटील, पुष्पा चव्हाण, निकिता चव्हाण, शुभांगी सोनवणे तसेच नाना बोरसे, जयवंत पाटील यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक।